नाही रील स्टार म्हणून माझी ही नोंदणी करते. रील स्टार असलेल्या माणसाला लोक मत टाकतात का? आणि एक एवढं सांगतो तुम्हाला साहेब, माझ्या वडिलांच्या केसचा निकाल होता. 16 तारीख ठरली होती. 16 तारखेची 20 तारीख आली. 20 वर्ष आम्ही त्या केससाठी झटतोय. तुम्ही उद्धव साहेबांसोबत बोलले का? मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जो काही माझा राजकीय निर्णय आहे तो मी धाराशिवला जातोय, तिथं सगळ्याशी चर्चा करेन आणि माझा निर्णय जाहीर. फक्त माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की इथल्या सोसायटीतल्या लोकांना त्रास व्हायला. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. मागच्या 2 ते 3 दिवसांपासून एकच चर्चा आहे, ओमराजे निंबाळकर हे आता नेमके कोणत्या गटामध्ये जाणार? म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्याकडील शिवसेनेमध्ये जाणार की इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच राहणार, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. पण बघा, अखेर आता सर्व काय माहिती समोर आलेलं आहे. ओमराजे यांनी पत्रकारांशी बोलताना संपूर्ण सर्व काही सांगून टाकलेलं आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत आणि त्यांनी जे आहे ते काही गोष्टींवरती देखील स्पष्टपणे बोलून टाकलं आहे की काही लोक असं करत आहेत, बाबत असं म्हणत आहेत. याबद्दलच्या संपूर्ण गोष्टी त्यांनी सांगितल्याचं बघायला मिळालं आहे. बघा, आता ओमराजे निंबाळकर हे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगले चर्चेत आलेले आहेत. का तर बाकीचे खासदार तर जाण्याचा निर्णय घेत असल्याची एक माहिती आहे, पण ओमराजे हे सध्या नेमका कोणता निर्णय घेणार, कोणत्या गटाकडे जाणार आहेत? म्हणजे आता खरंच एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आता जी आहे ती जॉईन करणार का? म्हणजे शिवसेनेमध्ये तिकडे प्रवेश करणार का की इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच राहणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पण बघा, संपूर्ण बातमी समोर आलेली आहे. ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हटलेले आहेत याबद्दलची पण मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, आता नेमका काय निर्णय झालाय आणि खरंच एकनाथ शिंदेची आणि ओमराजे निंबाळकर यांची भेट झाली का, किंवा आदित्य ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांची रात्री चर्चा झालेली आहे का, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. आपण ती बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि आत्ताच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तर चला संपूर्ण माहिती पाहू. बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मोठी खळबळ बघायला मिळत आहे. एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर पाहायला मिळत आहे. जर ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याचा निर्णय जर नाहीच घेतला तर ऑपरेशन टायगर हे जे आहे ते पूर्णपणे आपल्याला जे आहे ती यशस्वी न होतानाच दिसून येऊ शकतं. पण बघा, आता ओमराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ओमराजे निंबाळकर आज शिंदे गटात जाणार की नेमका दुसरा कोणता निर्णय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष बघायला मिळतंय. बघा, आता शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. कोणता खेळाडू कोणत्या गटामध्ये जाईल ही पण काही स्पष्टपणे कोणाला गोष्ट सांगता येत नसते. तर बघा, आता राजकारणामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता सध्या सुरू आहे ती म्हणजे आता राज ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे असतील यांची देखील आपल्याला एक टीका बघायला मिळाली. राज ठाकरे म्हणाले की 2029ची तयारी सुरू आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील बरीच माहिती दिली. उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार जे आहे ते ही एक गद्दारी असल्याचं देखील ते म्हटलेले आहेत. बघा, सध्या जर पाहायला गेलं तर आता ऑपरेशन टायगर यामध्ये नेमकं काय होणार हा प्रश्न आहे. ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदेचं उद्धव ठाकरे यशस्वी होऊ देणार की होऊ देणार नाही ही देखील माहिती आपण बघणार आहोत. कारण की इकडे एकनाथ शिंदेंनी जरी ऑपरेशन टायगर करण्याचा निर्णय घेतला असला तरी इकडे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे चांगलेच ऍक्टिव्ह झालेले आहेत. त्यांची देखील आपल्याला रणनीती बघायला मिळू शकते. कारण एवढे खासदार जायचे म्हटल्यावर ते काही गप्प बसणार नाहीत किंवा शांत बसणार नाहीत. जरी आपल्याला दिसत नसलं तरी ते शांत सध्या नाही आहेत. त्यांचे आता जे आहे ते आपल्याला काही ना काही आता जे आहे ते वेगळी स्थिती बघायला मिळत आहे. कारण की एवढे खासदार जाणं म्हणजे एक मोठा धक्का जे आहे ती कोणत्याही पक्षाला बसू शकतो. आता बघा, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे चांगलेच ऍक्टिव्ह झालेले आहेत. आता ते नेमकी बाजी पलटवणार का? एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर ते पूर्णपणे जे आहे ती पाडून टाकणार का की एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर पूर्णपणे यशस्वी होणार याबद्दलची माहिती बघूयात. बघा, आलेल्या माहितीनुसार ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची बातमी पसरल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात टीकेची झोड उठली होती. ठाकरे गटाच्या नेत्यांनी फुटीर खासदारांवर अक्षरशः आग पाखड केली होती. 6 खासदारांपैकी सर्वाधिक टीकेचा सामना ओमराजे निंबाळकर यांना करावा लागला. सोशल मीडियावर सामान्य शिवसैनिक त्यांच्या अक्षरशः तुटून पडले होते. काल पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याच्या कोर्टाच्या निकालावर निंबाळकर कुटुंबाच्या विरोधात तो निकाल गेल्याचं बघायला मिळालं.
त्यानंतर बघा ओमराजे निंबाळकरांनी मोठी प्रतिक्रिया दिली. आज सकाळी स्पष्टपणे सांगितलं आहे आणि आत्ताची एक मोठी बातमी आलेली आहे. नेमकं ओमराजे निंबाळकर काय म्हटलेले आहेत, ते आता एकनाथ शिंदेकडे जाणार आहेत का की इकडे ठाकरेंसोबतच राहणार आहेत, याबद्दलची पण मोठी माहिती आता समोर येऊ लागलेली आहे. तर चला आता संपूर्ण बातमी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. बघा सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली असून आता काल विरोधात गेल्याने ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसलेला आहे. ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा गोंजारण्याचे जे आहे ते आपल्याला प्रयत्न सुरू झाल्याचं दिसून येत आहे. शनिवारी मध्यरात्री ठाकरे गटाचे खासदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई देखील आपल्याला जे आहे ते त्यांच्याकडे गेल्याचं बघायला मिळालं होतं. बघा आलेल्या माहितीनुसार यांनी ओमराजे यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी या नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातही फोनवरून बोलणे झाल्याची एक माहिती समोर आलेली आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी संपूर्ण महत्त्वाची घडामोड देखील घडल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांची भूमिका जाणून घेतली. ओमराजे यांचे नेमके म्हणणं काय आहे हे उद्धव ठाकरेंनी समजून घेतले. विशेष म्हणजे या फोन कॉलवर ओमराजे निंबाळकर यांनी आपण अजूनही ठाकरे गटासोबतच असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. आपणच मला मोठं केलं आहे. आज मी खासदार आहे ते पक्षामुळे, तुमच्यामुळे, त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी कार्यकर्त्यांसोबतच सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहे असं उद्धव ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितल्याचे सूत्रांची माहिती देखील समोर आलेली आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार असं बोलणं झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण बघा आता नेमकं ओमराजे निंबाळकर हे सकाळी काय म्हटलेलं आहे ते तुम्हाला एकदा सांगतो. पत्रकारांना बोलताना त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. होय आता त्यांनी घराच्या बाहेर प्लॉटच्या बाहेर पडताच त्यांना लगेच पत्रकार प्रश्न विचारू लागले होते आणि त्यांनी एकदा सर्व काय सांगून टाकल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर आता तुमची भूमिका काय, तुम्ही एकनाथ शिंदेकडे खरंच जाणार का की उद्धव ठाकरे सोबतच आहेत, असे बहुतांश प्रश्न आता त्यांना विचारले होते. यावर ते नेमकं काय म्हणाले आहेत तर चला ती पण माहिती आता मी तुम्हाला दाखवतो. आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार एकीकडे भाषणातून प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या प्रक्रियेतून ओमराजे निंबाळकर यांना उभाटा नेत्यांच्या शिव्यांच्या लाखोली वाहिल्या असतानाच दुसरीकडे त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न देखील ठाकरे गटाने सुरूच ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. कालच्या निकालाचा दिवस ओमराजे यांच्यासाठी उद्विग्न करणारा असताना देखील त्यांना काल संजय राऊत आणि इतर नेत्यांनी केलेल्या जाहीर टीकेमुळे ओमराजे नाराज झाल्याची माहिती आहे. त्यांच्या वैयक्तिक आणि घराण्यावर केलेल्या टीकेमुळे ओमराजेंना मानसिक त्रास झाल्याचे सांगितले जाते. मात्र दिवसभर केलेल्या टीकेनंतर देखील रात्री पुन्हा काही माणसे पाठवून ओमराजे यांची मन वळवण्याचे प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहेत. मी अजून निर्णय घेतला नाही असे ओमराजे यांनी सांगितल्याने ठाकरे गटाचे त्यांना पुन्हा सध्या जर पाहायला गेलं तर आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू करत आहेत. बघा आता ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाकडे जाणार का की म्हणजे ठाकरे गटातच राहणार का की एकनाथ शिंदेकडे जाणार, आता ही माहिती पण समोर येऊ लागलेली आहे. तर चला त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि ते काय म्हटलेलं आहेत आणि ते एकनाथ शिंदेकडे जाणार की उद्धव ठाकरेकडेच राहणार याबद्दलची पण त्यांनी माहिती दिलेली असून त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण बघण्याचं काम करूया. तर बघा आता मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली असून ओमराजे निंबाळकरांबाबत देखील आता जे आहे ते सर्वात मोठी अपडेट म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा आता ओमराजे निंबाळकर सकाळी काय म्हटले आहेत ते देखील तुम्हाला एकदा मी सांगण्याचं काम करतो. सकाळी त्यांनी स्पष्टपणे एक माहिती देखील दिलेली आहे आणि त्यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे ते आपण बघूयात. बघा ओमराजे सकाळी म्हणाले की मला रील स्टार म्हणून हिनवलं, कुटुंबांचा उद्धार केला. धाराशिवच्या दिशेने निघालेल्या निंबाळकरांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. बघा त्यांनी देखील बरीच माहिती सकाळी दिली आणि ते काही जे आहे ते कारणामुळे चिडले पण होते, कारण की त्यांचं म्हणणं होतं की मला रील स्टार म्हणवण्यात देखील आलं. विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे 2 दशकांपेक्षा अधिक काळ चाललेल्या त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील फुटीर खासदारांना समर्थन देण्यावरून त्यांच्यासमोर पेच निर्माण देखील झालेला आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार संपूर्ण घडामोडी या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा आता या ठिकाणी पुढे म्हणाले की ज्या दिवशी माझे वडील गेले त्याच दिवसापासून मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली, लोकांशी जोडलो गेलो आणि प्रत्येक सामान्य माणसासाठी प्रामाणिकपणे काम केलं असं देखील ओमराजे म्हटले. एक मुलगा म्हणून मी जो न्याय मागत होतो तो मला मिळाला नाही. आता CBI उच्च न्यायालयात गेल्यानंतर
तपासातील नवीन गोष्टी समोर येतील त्यांच्या विरोधात आम्ही दाद मागणार आहोत. CBIने केलेल्या तपासाचा योग्य अँगल पाहून न्याय दिला जावा अशी आमची विनंती आहे असं देखील ते म्हटलेले आहेत. बघा आता आलेल्या माहितीनुसार जर पाहायला गेलं तर ओमराजे नेमकी काय भूमिका घेणार आणि आता ते एकनाथ शिंदेकडे आज प्रवेश करणार आहेत का याबद्दलची मोठी माहिती समोर आलेली आहे. तर चला थोडक्यात जाणून घेऊ. तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता ओमराजे निंबाळकर यांना बरेच प्रश्न विचारण्यात आलेले होते. बघा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अजून तरी मी शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही असं त्यांचं म्हणणं बघायला मिळत आहे. मग यानंतर बरेच जण म्हटले की मग आता ऑपरेशन टायगरच्या मध्ये ओमराजे निंबाळकर अडकायचे नाही आहेत किंवा ते उद्धव ठाकरेंसोबतच आता राहतील असं बरेच जण म्हणू लागले. पण बघा आता त्यांच्या ताफ्यासोबत इकडे जे आहे ते जे आता आपल्याला शिवसेना शिंदे गटाची जी पाहायला मिळत आहे त्या शिवसेनेचे लोक देखील ओमराजे निंबाळकरांच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत आज जे आहे ते असल्याची माहिती पण समोर आलेली आहे. मग यामुळे सगळ्यांच्या मनात प्रश्न पडला की ओमराजे हे ठाकरे गटात आहेत तर इकडे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत का असा प्रश्न काही जण उपस्थित करू लागलेले आहेत. पण बघा आता आलेल्या माहितीनुसार ओमराजे निंबाळकर म्हटले की माझ्यासोबत कोणी येईल कोणी नाही हा जे आहे ते माझा प्रश्न नाही. म्हणजे त्यांचा एक म्हणण्याचा अर्थ होता की आता त्यांना मी तर अडवू शकत नाही, ज्यांना कोणाला यायचं असेल ते येतील म्हणजे आता ते येऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना तर मी अडवू शकत नाही असं ओमराजे निंबाळकर म्हटलेले आहेत. बघा आता रात्री एक मोठी माहिती येऊ शकते. बघा आता बऱ्याच जणांच्या आलेल्या माहितीनुसार सूत्रांकडून तर हीच माहिती मिळते की ओमराजे निंबाळकर शिंदे गटामध्ये जाऊ शकतात अशी एक सूत्रांकडून माहिती आलेली आहे. पण आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जर त्यांच्याशी बोलून जर काही पर्याय काढून लागले तर मग काही होईल हे पण फिक्स सांगता येत नाही. ही पण गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. मग चला आज रात्री किंवा उद्या काय होणार, खरंच ओमराजे निंबाळकर आता उद्यापर्यंत शिंदे गटातील शिवसेनेकडे जाणार का याबद्दलची देखील सध्या चर्चा आहे. नेमकं काय होईल याकडे आपण लक्ष देऊन आहोत. जर काही अपडेट आली तर लवकरच माहिती दिली जाईल. त्यासाठी लक्ष देऊन आपले व्हिडिओ पाहत चला. तोपर्यंत धन्यवाद.